डॉक्टर भोसले, आता शालेय अभ्यासक्रमामध्ये हा विषय पाहिजे, याविषयी काही दुमत दिसत नाहीये, परंतु तो कशा पद्धतीने द्यावा याविषयी कदाचित मतमतांतर असू शकतात. आपण याचा विचार केलेला आहे. तर या मुलांचं वय लक्षात घेता, शालेय शिक्षणाची पद्धत लक्षात घेता, आपण थोडक्यात काही असे आम्हाला मार्गदर्शक अशी काही तत्व सांगू शकाल की अशा पद्धतीचा अभ्यासक्रम पाहिजे आणि तो अशा पद्धतीने शिकवला गेला पाहिजे? एक तर शाळांमध्ये मुलं जाण्याच्या आधी ती सहसा पालकांबरोबर असतात आणि एकदा शाळेत जायला लागली की मुलं पालकांपासून दूर राहू शकतात. ह्या वयातच त्यांचं लैंगिक शोषण किंवा सेक्शुअल अब्यूजचे प्रकार जास्त घडतात. तेव्हा जेव्हा मूल पालकांपासून दूर जाऊ लागेल त्यावेळेला शाळेत पोहोचता करणारा नोकर किंवा ड्रायव्हर किंवा शाळेतले शिक्षक यांच्यापासून त्या मुलाचं सेक्शुअल अब्यूज किंवा लैंगिक शोषण होऊ नये म्हणून शाळेत जाण्याच्या आधीच पालकांनी मुलांना, ज्याला आपण म्हणतो की प्रायव्हेट पार्ट्स, की काय तुझ्या शरीराचे काही भाग असे आहेत की ज्यांना पाहण्याचा किंवा स्पर्श करण्याचा कुणालाही अधिकार नाही, जवळच्या व्यक्तीलाही नाही, हे शिक्षण देऊनच शाळेत पाठवलं पाहिजे. शाळेत जाण्याच्या आधीच 5 वर्षाचं मूल असतानाच शरीराच्या सर्व अवयवांची खरी खरी शास्त्रोक्त नावं त्यांना सांगितली गेली पाहिजेत. म्हणजे त्याबाबत परत कधी कधी काय होतं, आपण नाक डोळ्यांना खरे शब्द शिकवतो आणि जननेंद्रियांपाशी आल्यानंतर आपल्याकडे वेगळे शब्द असतात. त्यानंतर जशी जशी मुलांच्या शरीरात वाढ होत जाईल, त्यांच्या शरीरात आणि मनात जसे बदल होत जातील, त्यावेळेला ते बदल कोणते होणार आहेत हे होण्याच्या आधी जर त्यांना आपण त्याबद्दलची सूचना दिली तर ती मुलं त्याचा आनंदाने स्वीकार करतात. अचानक ज्या मुलीला पाळी येणं हा प्रकार बिलकुल माहित नाही, योनी मार्गातून रक्तस्राव होऊ शकतो याची तिने कधी कल्पनाही केली नाही, अशा मुलीची तुम्ही कल्पना करा ती घरापासून दूर आहे आणि याचा तिला अनुभव आला तर तिच्यावर काय ओढवू शकतं. पण त्या उलट जर त्या मुलीला तिची आधी माहिती दिली असेल की बेटा तू आता मोठी होत चाललेली आहेस, तर मोठी होत असताना असं असं होणार, तर ज्यावेळेला हा प्रकार तिच्या बाबतीत घडेल त्यावेळेला ती आनंदाने सांगेल की आई मी मोठी झाले, माझ्यात हा बदल घडला. तर मुलांनी त्यांच्यातले बदल स्वीकारावेत, आनंदाने स्वीकारावेत, त्याचं स्वागत करावं. आपल्या शरीरातला कुठलाही भाग हा निकृष्ट नाहीये, टाकाऊ नाहीये, ते सगळं एकच शरीर आहे, ह्याचा स्वीकार शिकवणं अत्यंत गरजेचं आहे.